मराठी जनरल 3 पुस्तकाचे नाव रूपकवितेचे. संपादकीय. कविता हा एक मुख्य साहित्य प्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतरे आली. या प्रवाहात कवितेची विविध रूपे आविष्कार पाहायला मिळतात. हे कवितेचे बलस्थान असले तरी कवितेचे स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणेही जिकिरीचे झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे, कविता या साहित्य प्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून प्रस्तुत संपादन केलेले आहे. कवितेचे रूप आणि घाट. साहित्याची प्रकारनिष्ठ विभागणी शक्य आहे का? असल्यास तसे करणे योग्य आहे का? असे प्रश्न साहित्य प्रकारांविषयी चर्चेत असतात. साहित्य प्रकार ही संकल्पना न योजता कलाकृतीची समीक्षा करणे, तिचा आस्वाद घेणे किंवा ऐतिहासिक आढावा घेणे जवळजवळ अशक्य असते. म्हणून साहित्याच्या अभ्यासात साहित्य प्रकार ही संकल्पना महत्त्वाची ठरत असते. साहित्य प्रकार ही संकल्पना मान्य केली की वर्गीकरणाच्या संदर्भात काही प्रश्न उभे राहतात. साहित्य प्रकारांची विभागणी करताना काही मूलभूत तत्वे विचारात घ्यावी लागतात. प्रत्येक साहित्य प्रकाराची स्वतःची काही वैशिष्ट्ये आणि तत्वे असतात. साहित्य व्यवहारात त्याला करार असे म्हणतात. उदाहरणार्थ, कादंबरी हा कथनाचा, तर नाटक हा दाखवण्याचा, तर कविता हा भावविण्याचा करार असतो. कथनामध्ये निवेदक महत्वाचा असतो. नाटकात पात्र आणि त्याच्या क्रिया प्रतिक्रियातून कथानक सिद्ध होत असते, तर कवितेत कवीच्या आत्मीय उद्गारातून विशिष्ट भावावस्था व्यक्त होत असते. कथात्मक, नाट्यात्मक आणि भावकाव्यात्मक हे साहित्याचे पायाभूत करार मानले जातात. त्यावरून साहित्याचे कविता, नाटक, कथा, कादंबरी असे प्रमुख 3 प्रकार मानले जातात. प्रत्येक साहित्य प्रकाराची एक संकेत व्यवस्था असते. या संकेत व्यवस्थेत बदलही घडून येऊ शकतात. साहित्याच्या या 3 प्रमुख प्रकारातील मूलभूत घटकांचा तुलनात्मक विचार करून कवितेच्या व्यवच्छेदक लक्षणांची आणि वाङ्मयीन स्वरूपाची चिकित्सा करता येणे शक्य आहे. कविता हा एक संमिश्र साहित्य प्रकार आहे. म्हणून या प्रकाराचे विश्लेषण हे अवघड आणि गुंतागुंतीचे होते. कारण कविता या संज्ञेने ओळखली जाणारी अनेक भाषिक रूपे दाखवता येतात. प्राचीन काळापासून सांस्कृतिक, व्यावहारिक आणि कलात्मक पातळीवर कवितेच्या रूपाचा विचार होत आलेला आहे. मानववंशशास्त्रीय अभ्यासक असे मानतात की भाषेचा शोध लागण्याच्या आधीच आदी गीताचा जन्म झाला होता. मानवाच्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर केवळ बोलणे म्हणजे कविता करणे होय, आणि सृष्टीतील वस्तूंना नुसते नाव सुचवणे ही सुद्धा दिव्य स्फूर्ती होय. कवितेचा जन्म हा भाषेबरोबर झाला असे मानले जाते. कविता हा धर्म, संस्कृती, कला आणि शास्त्र अशा सगळ्या मानवी व्यवहारातील घटकांना व्यापून राहिलेला साहित्य प्रकार होय. म्हणून कविता हा आपल्या सांस्कृतिक जीवनाला व्यापून राहिलेला एक आदिम साहित्य प्रकार आहे. त्यामुळे कवितेच्या लौकिक आणि अभिजात अशा दोन्ही परंपरा आढळतात. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कविता ही स्तोत्र, सूक्त, भूपाळी, गीत, लघुकाव्य, महाकाव्य, आख्यान, ओवी, उखाणे अशा रूपांमध्ये अस्तित्वात होती. अभिव्यक्तीच्या अशा अनेक शक्यता असलेल्या या सगळ्या रूपांना काव्य ही एकच संज्ञा होती. इतकेच काय, एकेकाळी आपला सगळा जीवनव्यवहार कवितेने व्यापलेला होता. आधुनिक काळात मानवी जीवनात अनेक स्थित्यंतरे घडून आली. जीवनाविषयक जाणीवा बदलल्या. आधुनिकता, यंत्रयोग, विज्ञान, तंत्रज्ञान यातून निर्माण झालेल्या राक्षसी आणि अमानवीय महत्वाकांक्षांमुळे मूलभूत मानवी प्रेरणा आणि जगण्याच्या शैलीतील आमूलाग्र बदल झाले. युरोपातील औद्योगिक क्रांती आणि भांडवली व्यवस्थेच्या उदयाने गद्य साहित्याला, विशेषतः कादंबरीला महत्त्व प्राप्त झाले असले तरी मानवी जीवनातील काव्याचे महत्त्व कमी झाले नाही. मात्र या सर्वांचा कवितेच्या रूपाविष्कारावरही परिणाम झाला. सर्वसाधारणपणे कविता आणि भावनात्मक संवेदनशील हळवेपणा असे एक समीकरण प्रचलित असते. म्हणूनच एखाद्या हळव्या मनाच्या माणसाला आपण सहज कवी मनाचा असे म्हणतो. थोडक्यात कवी, काव्य आणि काव्यात्मक या संज्ञांना सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन जीवनात विविध अर्थ प्राप्त झालेले आहेत. कविता हा शब्द उच्चारला की वाचकाच्या मनात कवितेची विविध रूपे आविष्कृत होतात. अनेकदा ही रूपे परस्परांहून भिन्न दिसतात. त्यामुळे कवितेच्या विविध रूपांची चर्चा करताना आपण अनेकदा आपली अवस्था लीळाचरित्रामध्ये वर्णन केलेला हत्ती आणि 6 आंधळ्यांसारखी झालेली दिसते. त्यांचे प्रत्यंतर भारतीय आणि पाश्चात्य विद्वानांनी केलेल्या कवितेच्या व्याख्यांतून येते. कवितेची स्तोत्रे, पदे आदी स्फुट रचनांपासून ते महाकाव्यापर्यंतची अनेक रूपे दिसतात. कवितेची गीत, भावकविता, काव्यकविता
भावकविता, कथाकाव्य, नाट्यकाव्य, वैचारिक किंवा सामाजिक काव्य अशी ही रूपे दिसतात. काळानुरूप कवितेच्या या रूपांमध्ये बदल होत गेला असला तरी गीत आणि भावकाव्य ही दोन रूपे कविता रूपे मात्र कायम राहिलेली दिसतात. माणसाची ध्वनी, ताल आणि लयाची जाणीव आदिम आहे. माणसाला भोवतालच्या सृष्टीच्या विविध अनुभूती व्यक्त करण्यासाठी लय, ताल आणि हावभावांचा उपयोग करता करता त्याला आपल्या कंठातील शब्दांचा शोध लागला. शब्दांच्या लयबद्ध आवर्तनातून गीताचा जन्म झाला. मानवाच्या उत्कट आणि भारलेल्या अवस्थेला शब्दबद्ध करता येणे ही मानवी आयुष्यातली फार मोठी घटना होती. शब्द हे कवितेचे मूलद्रव्य असते. आदी मानवाला शब्द सापडल्यावर संवेदना, विचार, भावना, स्मृती, कल्पना व्यक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र माणसाचा अनुभव, त्याचा मनोव्यापार आणि आविष्कार हा अत्यंत व्यामिश्र गुंतागुंतीचा होता. असे सगळे व्यामिश्र अनुभव व्यक्त करण्यासाठी मानवाला प्रतिमा, प्रतीके, रूपकांची गरज वाटली. यातून गीताचे कवितेत रूपांतर झाले. गीत हा शब्दसमूह लयबद्ध आविष्कार होता. कविता हा आत्माविष्कार होता. यामध्ये व्यक्तिगत अनुभूतीची किनार होती. थोडक्यात गीतातून उत्क्रांत झालेले वाङ्मयीन रूप म्हणजेच भावकविता होय. कुठलीही कविता किंवा गीत हे भाषेच्या सर्जक शक्तीचा आविष्कार असते. या आविष्काराचे माध्यम शब्द असतात. कवितेत हे शब्द प्रतिमा, रूपक किंवा मिथक होऊन येतात. कवितेतील शब्द हे मुळात भावप्रेरक आणि भावकेंद्री असतात. हे भाव शब्दातून व्यक्त होताना निरनिराळ्या भावसुसंगत अशा लयेंतून सिद्ध होतात. त्याला आपण छंद, जाती, वृत्ते असे म्हणतो. भाव व्यक्त करण्यासाठी विविध रूपांतून कवितेचे प्रकार सिद्ध होतात. त्याला आपण अभंग, ओवी आदी नावाने ओळखतो. अर्थात कवितेच्या विविध रचना रूपांचा विचार करताना भाषेत शब्द आणि अर्थ हे अविभाज्य घटक असतात. हे विसरता येत नाही. कवितेतील शब्दांप्रमाणेच लय, ताल आणि ध्वनी देखील आशयाचे वाहक असतात. कवितेच्या रूपाचा विचार करीत असताना कविता म्हणजे नक्की काय हेही बघायला हवे. जगभरात अनेक अभ्यासकांना कवितेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कागदावर लिहिलेले किंवा छापलेले शब्द दाखवून आपण ही कविता आहे असे म्हणतो किंवा विशिष्ट लयीत म्हटलेल्या शब्दांनाही आपण कविता म्हणू शकतो. पण केवळ अक्षरांचे दृश्यरूप किंवा नादरूप स्वरूप म्हणजे कविता नसते. कारण असे म्हणले तर शब्दातील नादरूप किंवा दृश्यरूप महत्वाचे ठरतील आणि इतर काव्य घटक गौण ठरतील. अनेकदा शब्दरचनेतील विविध शब्दांमुळे आपल्या मनातील विशिष्ट प्रकारचा अनुभव हा कविता असते. म्हणून वाचकाला येणारा एक विशिष्ट अनुभव म्हणजे कविता असे आपल्याला म्हणता येईल. कविता ही कवीची निर्मिती असते. कवितेमधून कवीचे विचार, भावना, जाणीवा, अनुभव अभिव्यक्त होतात. कवीचे हे अनुभव जसेच्या तसे वाचकाला येतीलच असे नसते. कदाचित वाचकाला कवीच्या अनुभवापेक्षा भिन्न अनुभव येऊ शकतात. हा अनुभव व्यक्ती, स्थल, कालपरत्वे बदलू शकतो. म्हणून काव्य व्यापारात कवी इतके वाचकालाही महत्व असते. कवीशिवाय काव्यनिर्मिती अशक्य असली तसाच वाचकाशिवाय कवितेचा अर्थ प्राप्त होत नाही. एखाद्या लेखन रूपातून जोपर्यंत काव्य असल्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत लेखक काव्य ठरत नसते. कवितेमधील कवीचा अनुभव आणि वाचकांचे आकलन हेही भिन्न असू शकते. म्हणून वाचकाला कवितेच्या वाचनातून येणाऱ्या विशिष्ट अनुभवाचे स्वरूप विचारात घेऊन कवितेचे स्वरूप निश्चित करता येते. कविता हे एक भाषारूप असते. हे रूप आपल्या नेहमीच्या बोलण्यापेक्षा वेगळे आणि लयबद्ध असते. आपल्या नेहमीची बोलण्याची भाषा, कवितेची भाषा, कादंबरी, कथा, नाटकाची भाषा आणि शास्त्रीय लेखनाची भाषा अशी भाषेची 4 भाषारूपे मांडता येतात. यातील कवितेचे भाषारूप हे शास्त्रीय लेखनाच्या भाषारूपाच्या विरुद्ध टोकाला असते. कवितेच्या भाषेत प्रतिमांचे संघटन असते. म्हणूनच कविता ही प्रतिमांची भाषा असते असे म्हटले जाते. यावरून कवितेसंदर्भात सूत्रे दाखवता येतील. कवितेची सूत्रे पुढील प्रमाणे. कवितेला स्वतंत्र अस्तित्व असते. कविता ही गतिशील, बदलणारी, वस्तुनिष्ठता असलेली एक वस्तू आहे. दुसरे, कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीचे अद्वैत असते. तिसरे, कवितेचे अन्य भाषारूपात किंवा अन्य शब्दात रूपांतर करता येणे शक्य नाही. तिचा आस्वाद केवळ तिच्या मूळ संहितेतून घ्यावा लागतो. आणि चौथे, कविता ही प्रतिमांमधून साधलेली अनेकार्थी, गतिशील, परिवर्तनशील अशी सेंद्रिय संघटना आहे. पुढील मुद्दा, कवितेचे प्रकार. सर्वसाधारणपणे कवितेचे भावात्मक, कथात्मक, चिंतनात्मक आणि नाट्यात्मक असे 4 प्रकार मानले जातात. भावकविता हा कवितेचा मूलभूत प्रकार मानला जातो.
भावकविता ही वाचकाच्या मनावर भावावस्थेचा संस्कार करते. इतर सर्व काव्य प्रकारांमध्ये भावकाव्याचे अंश असतात, पण भावकाव्यात मात्र इतरांचे अंश नसतात. आजची भावकविता ही प्राचीन गीतातून उत्क्रांत झालेली आहे असे मानले जाते. प्रारंभी एकच असणारी भावकविता आणि गीत हे काळाच्या ओघात वेगळी झाले. त्यातून पुढे भावकविता आणि गीत असे दोन प्रकार अस्तित्वात आले. आजच्या भावकवितेत शब्दांच्या उच्चारामुळे निर्माण होणाऱ्या लयबद्धतेला अधिक महत्त्व आहे. कवितेत भावावस्थेला लय ही समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवते. अभंग, ओवी, पद, आरती, ढवळे, विराण्या, पाळणा, भूपाळी, लावणी, सुणीत, गझल, हायकू गीत आणि रुबाया आदी कवितेच्या प्रकारांचा समावेश भावकविता या प्रकारात केला जातो. कवितेचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे चिंतनात्मक कविता. या कवितेत सभोवतालचे वास्तव किंवा वास्तवाच्या निमित्ताने काही एक चिंतन, काही वैचारिक स्वरूपाची विधाने केलेली असतात. अशा स्वरूपाच्या कवितेला सर्वसाधारणपणे चिंतनात्मक कविता म्हटले जाते. अशा कवितेला वसंत आबाजी डहाके यांनी भाष्य कविता असे म्हटले आहे. मराठीतील ग्रामीण, दलित, महानगरीय, कामगार, स्त्रीवादी अशा विशिष्ट विचारवंतांनी बांधील असणारी आशय विशिष्ट कविता चिंतनात्मक प्रकारात येते. कवितेचा तिसरा प्रकार म्हणजे कथा कविता होय. कथा कवितेत मोजक्या शब्दांतून गतिमानतेने कृती सांगितली पाहिजे अशी अपेक्षा हर्बर्ट रीड या समीक्षकाने व्यक्त केली आहे. कथा कविता ही दीर्घ असते. ही दीर्घता काव्यात्मक घटकामुळे नव्हे तर कथात्मक आणि वैचारिक घटकामुळे प्राप्त होत असते. थोडक्यात एखादा कथात्मक आशय काव्यात्मक पद्धतीने सांगितला तर कथा कविता निर्माण होते. नाट्य कविता ही एका अर्थाने कथा कविता असते. या कवितेत नाट्याप्रमाणे अकल्पित, अनपेक्षित अशी कृती आणि तिला मिळणारा प्रतिसाद अशा घटनांची मालिका अपेक्षित असते. दोन घटकांतील प्रेरणांचा विरोध या विरोधी प्रेरणांमधून घडणाऱ्या परस्पर विरोधी कृती म्हणजे नाट्य असे सुधीर रसाळ यांनी म्हटले आहे. थोडक्यात कवितेचे रूप हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. कवितेची गुणवैशिष्ट्ये आणि रूपवैशिष्ट्ये ही कवितेच्या वर्गीकरणाला किंवा प्रकाराला कारणीभूत ठरतात. कवितेतून व्यक्त होणारा आशय अनेकदा आपला घाट घेऊन येत असतो. त्यामुळे अभंग, ओवी इत्यादी छंद किंवा परदेशातून आलेली रुबया, गझल, हायकू किंवा सुणिते हे विशिष्ट प्रकारची रचना धारण करतात. कवितेच्या प्रकारांविषयी पारंपरिक विचारांपेक्षा अधिक वेगळा विचार करण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केलेला आहे. कवितेच्या आशय आणि रूपानुसार तिचे विविध प्रकार अस्तित्वात असू शकतात. आधुनिक काळात कवितेच्या आशय आणि संरचनांचा अधिक बारकाईने विचार सुरू झाल्याने कवितेचे सूक्ष्म पातळीवर वर्गीकरण करण्याची प्रथा रूढ झाली आहे. तसेच कवितेचे आशयानुसार ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, महानगरी इत्यादी तर रचनातंत्राच्या अंगाने सुणीत, रुबया, हायकू, गझल इत्यादी काव्यप्रकार सांगितले जातात. थोडक्यात कवितेचा आशय हा नेहमी आपले रूप घेऊन अवतरतो किंवा कवी विशिष्ट आशय व्यक्त करण्यासाठी विशिष्ट रचना प्रकार निवडत असतो.